हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे वर्ड प्रॉब्लेम आणि हे आहे इक्वेशन ऑन वन व्हेरिएबल वर. आता ते कसं सोडवायचं ते बघूया. आता इक्वेशन वर जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम दिलं असतं पहिल्यांदा काय करायचं तर ते स्टेटमेंट वाचून घ्या पूर्ण. ओके, चला पहिल्यांदा वाचून घ्या. काय दिलंय? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर देन इट्स न्यूमरेटर बाय 12 if the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1 upon 2. Find the fraction. ओके, मी आता स्टेटमेंट वाचून घेतलं. पहिल्यांदा स्टेटमेंट वाचल्यानंतर सांगा लास्टला तुम्ही बघितलं ना काय सांगितलं? फाइंड द फ्रॅक्शन. तुम्ही सांगता आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचंय. तर फ्रॅक्शन म्हटलं तर काय असतं? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. म्हणजे तुम्ही सांगणार फ्रॅक्शन पाहिजे म्हणजे आपल्याला न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर पाहिजे. म्हणजे न्यूमरेटर काय डिनॉमिनेटर काय ते समजायला हवं ना काय ते. त्याच्याबद्दल काय दिलंय का? व्हॅल्यूज तर नाही दिलंय. चला याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला सम मध्ये दिलं असेल तर आता बघूया ते फर्स्ट स्टेटमेंट काय दिलंय ते बघा. त्याच्यामध्ये काहीतरी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बद्दल दिलंय. बघा काय दिलंय? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर देन इट्स न्यूमरेटर बाय 12. म्हणजे या स्टेटमेंटमध्ये आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांमध्ये एक कंपॅरिझन दिलंय. म्हणजे जेव्हाही असं स्टेटमेंट दिलं असेल ना, याच्यात मी एक ट्रिक सांगतो. आपल्याला न्यूमरेटर पण नाही माहित आणि डिनॉमिनेटर पण नाही माहित. म्हणजे एकाला तर आपल्याला व्हेरिएबल म्हणून एज्युम करावं लागेल ना. पण तुम्ही सांगणार कोणाला एज्युम करायचं? न्यूमरेटरला का डिनॉमिनेटरला? तिकडेच मी तुम्हाला ट्रिक देतो. असं स्टेटमेंट जेव्हा दिलंय ज्याच्यामध्ये दोन्ही येत आहेत तर ट्रिक हे आहे जे तुम्हाला नंतर येते ना स्टेटमेंटमध्ये नंतर येते त्याला व्हेरिएबल एज्युम करायचं. म्हणजे हे स्टेटमेंट वाचताना डिनॉमिनेटर पहिलं दिलंय आणि नंतर आलंय का न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरला व्हेरिएबल म्हणून एज्युम करायचं. ते व्हेरिएबल काही पण एक्स असो वाय असो ए असो बी असो जे तुम्हाला आवडते ते एज्युम करा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट सम स्टार्ट कसं करायचं? लेट द न्यूमरेटर बी. मला घ्यायचं एक्स घेतलं. हे होतं ट्रिक. म्हणजे दोघांबद्दल जर दिलं आहे जे नंतर येणार आहे त्याला आपण व्हेरिएबल एज्युम करू शकतो. हे ट्रिक आहे. नाही तरी आपल्याला हे स्टेटमेंट वाचल्यानंतर समजलं ना डिनॉमिनेटर इज ग्रेटर देन द न्यूमरेटर बाय 12. म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर वर अवलंबून आहे. म्हणजे जर आपल्याला न्यूमरेटर समजलं तर आपल्याला डिनॉमिनेटर समजणार आहे. त्यामुळे आपण न्यूमरेटरला पहिला एज्युम करणार आहोत आणि ते केलं. समजलं पण मी ट्रिक दिलं ना ते यूज करा. आता हे वाचल्यानंतर आपण सांगणार आता आपण डिनॉमिनेटर फाइंड करू शकतो की नाही? हो. काय दिलंय? डिनॉमिनेटर इज म्हणजे लिहायचं इक्वल टू इज ग्रेटर देन. म्हणजे हे जे डिनॉमिनेटर आहे हे जास्त आहे अधिक आहे. ओके, अधिक आहे जास्त आहे म्हणजे प्लस. ग्रेटर देन म्हणजे प्लस. ओके, पण कशापासून अधिक आहे कशापासून जास्त आहे? देन इट्स न्यूमरेटर. तर मला सांगा आपण न्यूमरेटरला काय एज्युम केलंय? एक्स. म्हणजे ते अधिक आहे न्यूमरेटर पेक्षा म्हणजे एक्स पेक्षा. म्हणजे लिहायचं तिकडे एक्स प्लस. ओके, पण ते न्यूमरेटर पेक्षा किती अधिक आहे किती जास्त आहे? बाय 12. म्हणजे काय? प्लस 12. आता समजलं? म्हणजे जर आपलं न्यूमरेटर 10 आहे, जर मी सांगतो एक्झाम्पल, जर आपल्या न्यूमरेटरचं व्हॅल्यू जर 10 अंक असले तर डिनॉमिनेटर काय आहे ना 10 प्लस 12. समजतंय? आता आपलं न्यूमरेटर काय एक्स आहे म्हणजे आपलं डिनॉमिनेटर काय असणार आहे? एक्स प्लस 12. समजलं? म्हणजे आता पहिल्या स्टेटमेंट वरून आपल्याला हे समजलं आपण न्यूमरेटरला एक्स घेणार आहोत आणि डिनॉमिनेटरला एक्स प्लस 12. आता तुम्ही सांगणार आपल्याला न्यूमरेटर माहित आहे आणि डिनॉमिनेटर माहित आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर माहित आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? फ्रॅक्शन. म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहायचं? फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन काय? न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय? एक्स अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे एक्स प्लस 12 झालं फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचंय म्हणजे एक्स अपॉन एक्स प्लस 12 हे फाइंड करायचंय. पण तुम्ही सांगणार इकडे जर हे फ्रॅक्शन फाइंड करायचं म्हणजे आपल्याला व्हेरिएबल जे एक्स आहे ना एक्स जे अननोन आहे त्याचं व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे जर आपल्याला एका व्हेरिएबलचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला इक्वेशनची गरज आहे. आता इक्वेशन फॉर्म
कुठून करायचं? काय पण इक्वेशन लिहायचं का? नाही. सम मध्ये तुम्हाला दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ते कंडिशन दिलंय आणि ते कंडिशन यूज करून ते वापरून आपल्याला ते इक्वेशन फॉर्म करायचं आहे. ते कंडिशन नंतर दिलं म्हणजे तिकडे लिहिताना लिहायचं अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन, म्हणजे ते कंडिशन दिले त्याच्या अनुसार आपल्याला मिळणार आहे. बघा स्टेटमेंट वाचून काय कंडिशन आहे. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2, म्हणजे जे आपलं न्यूमरेटर आहे, आता न्यूमरेटर काय आपलं आता आहे एक्स, ते जर डिक्रीज केलं म्हणजे कमी केलं, कितीने कमी केलं? बाय 2. कमी म्हणजे मायनस, म्हणजे काय करायचं? एक्स मायनस 2. व्हेरी गुड. ओके, परत पुढे काय दिलंय? अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7. जे डिनॉमिनेटर आहे, आता मला सांगा डिनॉमिनेटर काय आपलं? एक्स प्लस 12 आहे. ते जर इन्क्रीज केलं म्हणजे ते वाढवलं, ते अधिक केलं, जास्त केलं, किती? बाय 7, म्हणजे इन्क्रीज बाय 7 प्लस 7 केलं, तर मला सांगा आता जे फ्रॅक्शन आलंय हे पहिल्या फ्रॅक्शन सारखं आहे का? नाही ना, हे नवीन फ्रॅक्शन आहे ना. व्हेरी गुड. म्हणजे नवीन फ्रॅक्शन बद्दल काही दिलंय का? बघा 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 काय दिलंय. द न्यू फ्रॅक्शन म्हणजे हे जे नवीन फ्रॅक्शन आहे इज इक्वेलेंट. इज इक्वेलेंट म्हणजे इक्वल टू. इज इक्वेलेंट विथ 1/2, म्हणजे या नवीन फ्रॅक्शनचं व्हॅल्यू असेल 1/2, इक्वल टू 1/2. झालं आपलं इक्वेशन. आता मला सांगा सोपं होतं की नाही? म्हणजे कंडिशन रीड करायचं थोडं थोडं करून आणि फॉर्म करायचं. कसं केलं? एकदम सोपं होतं. आता इक्वेशन फॉर्म झालं म्हणजे आपलं इक्वेशन रेडी आहे. इक्वेशन, लिनियर इक्वेशन विथ 1 व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल आहे ना एक्स, आणि या व्हेरिएबलचं हायेस्ट पॉवर काय? 1, म्हणजे लिनियर इक्वेशन. हे आहे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. तुम्ही सांगणार इक्वेशन रेडी आहे, आता इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करून कशाचं व्हॅल्यू फाइंड करायचंय? एक्स. एक्स भेटलं म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन मिळणार आहे. व्हेरी गुड. चला आता सिम्प्लिफाय करूया. आता तुम्ही जेव्हा लेफ्ट हँड साईडला बघताय न्यूमरेटर एक्स मायनस 2 आहे, ते तर तसंच राहणार आहे, ते सिम्प्लिफाईड आहे. पण तुम्ही डिनॉमिनेटरला बघणार आणि सांगणार एक्स प्लस 12 प्लस 7 आहे, ते आपण सिम्प्लिफाय करू शकतो. ते कॉन्स्टंट 12 प्लस 7 किती? 19, म्हणजे एक्स प्लस 19 झालं. सिम्प्लिफाय झाला तर डिनॉमिनेटर राईट हँड साईडला आहे 1/2. आता बघा आता पुढे सॉल्व्ह करायचंय. आता काय दिलंय? तुम्ही सांगणार ओके लेफ्ट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे इक्वल टू राईट हँड साईडला एक फ्रॅक्शन. दोन फ्रॅक्शन एकमेकांना इक्वल असलं तर कसं सोडवायचं? एकदम सोपं आहे. जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे इकडून ते 2 तिकडे मल्टिप्लाय होणार न्यूमरेटरला, म्हणजे काय लिहिणार आपण? 2 इंटू एक्स मायनस 2. ते एक्स मायनस 2 बायनोमियल आहे, ब्रॅकेट मध्ये लिहा, इम्पॉर्टंट आहे, इक्वल टू. आता दुसरं काय ना क्रॉस मध्ये एक्स प्लस 19 इंटू 1 लिहा, तिकडे 1 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 19. चल व्हेरी गुड. चला आता ब्रॅकेट ओपन करूया. चला आता ओपन करा ब्रॅकेट. तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साईडला ब्रॅकेट आहे ते ओपन करूया, म्हणजे काय लिहिणार? 2 इंटू पहिल्यांदा एक्स, 2 इंटू एक्स किती? 2x मायनस 2 इंटू 2 ते येणार आहे 4, आणि मायनस आहे, मायनस 2 इंटू 2 आहे 4. व्हेरी गुड. लेफ्ट हँड साईडचं ब्रॅकेट ओपन झालं. आता राईट हँड साईडला ब्रॅकेट ओपन करूया, म्हणजे काय? 1 इंटू एक्स किती? 1 इंटू एक्स 1x म्हणजे एक्स. ओके, प्लस आहे ते लिहा 1 इंटू 19 किती? 19. व्हेरी गुड, म्हणजे ब्रॅकेट ओपन झाले. आता पुढे सोडवायचंय. कसं सोडवायचं? एकदम सोपं आहे. व्हेरिएबल जे टर्म्स आहेत त्यांना एकत्र घ्या एका साईडला, आणि जे कॉन्स्टंट्स आहेत त्यांना दुसऱ्या साईडला घ्या. ओके, आता व्हेरिएबल टर्म्स म्हणजे तुम्ही सांगणार 2x आहे आणि x आहे ना. ओके, 2x तिकडे लेफ्ट हँड साईडला, आपण या एक्सला तिकडे शिफ्ट करूया, म्हणजे प्लस एक्स तिकडे गेलं तर काय होणार आहे? लेफ्ट हँड साईडला मायनस एक्स, म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय लिहायचं? 2x मायनस एक्स इक्वल टू. ओके, आता जे कॉन्स्टंट्स आहेत त्याला एक साईड. तुम्ही सांगणार 19 तर राईट हँड साईडलाच आहे, ते -4ला या साईडला शिफ्ट करूया, म्हणजे काय येणार आहे? +4, म्हणजे 19 + 4. व्हेरी गुड. म्हणजे आपलं आता जे व्हेरिएबल आहे ते लेफ्ट हँड साईडला आणि कॉन्स्टंट्स आहे राईट हँड साईडला. ओके, आता सॉल्व्ह करा. लेफ्ट हँड साईडला 2x मायनस एक्स, हे व्हेरिएबल टर्म्स आहे ना, ते लाईक टर्म्स आहे, त्याला सॉल्व्ह करा, सोडवा. 2x मायनस एक्स म्हणजे -1x, 2 - 1 आलं 1x, म्हणजे 1x म्हणजे एक्स. व्हेरी गुड, झालं. म्हणजे काय लिहिणार आहोत आपण? एक्स इक्वल टू 19 + 4. 19 + 4 किती? 23, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला आलं आहे. एक्सचं व्हॅल्यू आहे 23. व्हेरी गुड, एक्सचं व्हॅल्यू 23 आहे. ओके, एक्स मिळालं म्हणजे तुम्ही सांगणार आता फ्रॅक्शन मिळणार ना आपल्याला. फ्रॅक्शन आहे ना, x/x + 12, आपल्याला फक्त एक्सची गरज होती. झालं, ते सबस्टिट्यूट करा, म्हणजे आता न्यूमरेटरला एक्स आहे म्हणजे काय लिहिणार? 23.
डिनॉमिनेटरला x प्लस 12 आहे म्हणजे 23 प्लस 12. न्यूमरेटरला 23 राहणार आहे. व्हेरी गुड. 23 प्लस 12 किती आहे? 35. याला कॅन्सलेशन करू शकतो का? काय नाही ना, हेच लोएस्ट फॉर्म आहे ना, काहीच कॉमन नाही ना, म्हणजे झालं. हेच आपलं फ्रॅक्शन आहे, म्हणजे आपलं फ्रॅक्शन झालं. आणि ते फ्रॅक्शन काय? 23/35. म्हणजे शेवटी काय लिहायचं? जसं विचारलंय तसं लिहायचं. त्यांनी काय सांगितलंय? फाइंड द फ्रॅक्शन. म्हणजे काय लिहायचं? देअरफॉर द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 23/35. आणि झालं आपलं सम. आता हे जे सम होतं आपण सोडवलं बाय युझिंग लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल आपण युज केलं आणि सम सोडवलं. हे असं आपल्याला असतं 6वी मध्ये, 7वी मध्ये, 8वी मध्ये. पण 9वी आणि 10वी मध्ये हे सम आपण 2 व्हेरिएबल युज करून पण सोडवू शकतो. माहिती आहे ना कसं? 2 व्हेरिएबल म्हणजे आपण न्यूमरेटरला घेऊ शकतो x आणि डिनॉमिनेटरला घेऊ शकतो y. 2 व्हेरिएबल असलेत म्हणजे आपल्याला 2 इक्वेशनची गरज आहे. पहिलं स्टेटमेंट युज करून फर्स्ट इक्वेशन फॉर्म करायचं. सेकंड कंडिशन ते दिले यूज करून सेकंड इक्वेशन फॉर्म करायचं. आणि दोन्ही जे इक्वेशन दिले ते सॉल्व्ह करून एक्स आणि वायचं व्हॅल्यू फॉर्म करून फाइंड करून इक्वेशन जे आहे त्याच्यातून आपल्याला एक्स आणि वाय भेटलं म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन मिळणार आहे. झालं. ते सॉल्व्ह करायचं. पण ते आहे 9वी आणि 10वी मध्ये. आता जे मी शिकवले ते तुम्हाला 6वी मध्ये आहे, 7वी मध्ये आहे, 8वी मध्ये आहे. म्हणजे मुलांना तुम्हाला हे समजलं ना. आता हे तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करू शकता ना. स्वतःहून सोडवा आणि नंतर बघा कम्पेअर करून तुम्ही करेक्ट केलेत की नाही. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, पण तुम्हाला वाटतंय ना तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे, त्यांना पण हे सोपं वाटलं पाहिजे. म्हणजे हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आवडलंय, समजलंय म्हणजे व्हिडिओ लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा आणि शेअर करत राहा.